अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार वसंत वानखडे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार नवनीत राणा आणि तिसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणजेच बच्चू कडूचे उमेदवार दिनेश बुक. या तिरंगी लढतमध्ये काय होणार याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत या मेळघाट क्षेत्रामध्ये ज्यांनी शिक्षणाचा दीपोत दिला, या दूर केलं आणि विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या, अशा गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब राऊत काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत. आणि दादासाहेब, काय वाटते आपल्याला की ही जी निवडणूक रंगली आहे यामध्ये चित्र होणार, एकीकरण होणार, एकीकडे शिवसेना, एकीकडे सर्व नाही तर महाराष्ट्र झालेला आहे तो घोळाघोळ खालच्या स्तरावर मिटवणं आवश्यक आहे. आणि कशासाठी आवश्यक आहे की या परतोळा अचलपूर शहराचा आजपर्यंत विकास झालेला नाही. जिथले प्रश्न तिथेच आहेत. नवनीत राणा मागच्या वेळेला निवडून आली त्यावेळेला तिने मोठमोठ्या गर्जना केल्या होत्या. चिखलदरा रेल्वे नेईल, मिल चालू करेल. अमरावती परतोळा आहे, 4 लेनचा हा रस्ता अजून त्या बाईनं केलेला नाही. नुसता गप्पाच आणल्या. कुठेतरी नाटकं करायचे, लोकांना मूर्ख बनवायचं आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेच्या दारात आणायच्या नाही. त्या आणण्याकरता आपल्याला जो उमेदवार तो काँग्रेसचा असला तर अधिक चांगलं. त्या उमेदवारानं ह्या सर्व गोष्टी परतवाडा शहराच्या, अचलपूर शहराच्या ह्या गोष्टी पूर्णपणे सोडवल्या पाहिजे. सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला कार्याचा ठसा त्यांनी उमटवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आपल्याला असं वाटते दादासाहेब की बळवंत वानखडे यांची काँग्रेसची जी उमेदवारी आहे, महाविकास आघाडी त्यांना सहकार्य करत आहे, म्हणजे टक्कर जी आहे ती समोर होणार, असं काय? टक्कर बळवंत वानखडेचीच होईल. कारण बळवंत वानखडे स्ट्रॉंग उमेदवार आहे, स्वभावाने चांगला, जनतेत वावरलेला, सर्वसामान्य मायबापाच्या पोटी जन्मलेला. परंतु सर्वात मोठी पाटील लोकांची आहे. पाटील लोकांनी जर प्राणपणानं बळवंतरावच्या पाठीशी उभं राहिले तर ते सीट नक्कीच बहुमताने निवडून येईल अशी मला खात्री आहे. एकूणच जो आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार दिनेश बुकच्या रूपात दिले, पर्याय म्हणून तो एक असा दिसत आहे असं म्हटलं जाते. आपली काय प्रतिक्रिया? बाकी मी काँग्रेसी आहो, जे काही दिलं जर मला काँग्रेसनं दिलं त्याच्यामुळे मी बाकीच्या उमेदवाराशी बोलू शकत नाही. त्यांनी त्यांचा प्रयत्न करावा, तो त्यांचा भाग आहे. माझा भाग फक्त बळवंत वानखडे एवढाच आहे. माझ्यावरती बबलूभाऊ देशमुख या जिल्ह्याचे काँग्रेस वेळोवेळी गैरसमज करून येतात, परंतु त्यांचा गैरसमज त्यांनी दूर केला पाहिजे. आणि काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीमध्ये मी कुठेही बाहेर गेलेलो नाही आणि काँग्रेसमध्येच राहील ही याची मी ग्वाही देतो. असं सुद्धा म्हटलं जात आहे की बबलू देशमुख हे अचलपूर मधून दोन लढतीने विधान आणि बबलू देशमुख हे स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये जातील अशी चर्चा आहे. मला बाकीचं काहीच माहित नाही. मला माझं माहित आहे. मला राजकारणात पडायचं असेल तर मी 2 मिनिटात पडेल. आणि मी काम करायचं असेल तर एक चांगल्या माणसासाठी काम करेल. जो माणूस चांगला आहे, जनतेच्या उपयोगी पडेल, तो मग कोणत्याही याच्यामधून येऊ त्याला माझं साथ करणं किंवा सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. आपण वारंवार लिहिलं या समस्येबद्दल, या मेळघाटाच्या समस्येबद्दल, वारंवार जिल्ह्याच्या समस्येबद्दल. काय काय समस्या आहे जे खासदाराचं काम होतं व्हायला पाहिजे होतं? समस्या अचलपूर शहर किंवा परतोळा शहर यामध्ये अनंत समस्या आहेत. त्या अनंत समस्येचा पाळा मी अध्ययन समाचार मध्ये किंवा तुमच्या त्या मंगल प्रभात मध्ये लिहिलेलं आहे. परंतु सामान्य माणसाने लिहिलेलं हे विचारात घेतले जात नाही. एखाद्या मोठ्या माणसानं जर लिहिलं, व्हीआयपीने लिहिलं तर त्याचा वाजागाजा होतो. आमच्यासारख्या लिहिण्याचा वाजागाजा होत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून मी जे लिहिलं अध्ययन समाचार किंवा किल्लेदार साहेबांनी त्या गोष्टी त्या शहराचा, दोन्ही शहराचा विकास होईल. मुद्दे फार क्लिष्ट आहेत आणि सोपे पण आहेत. रुपये सरकार खर्च करते या विकासासाठी त्यांचं मन इकडे वळत नाही.
म्हणून सरकारने, येणाऱ्या सरकारने किंवा येणाऱ्या उमेदवारांनी अचलपूर परतवाड्याकडे जातीय लक्ष देऊन अचलपूर जिल्हा झाला पाहिजे याकडे आपलं लक्ष वळावं. एकीकडे दादासाहेब काँग्रेसच्या सरकारमध्ये फिनले मिल सुरू झालं होतं आणि हा उद्योग आज इतक्या वर्षापासून बंद पडलाय. कित्येक कामगार बेरोजगार झाले, कित्येकांनी आत्महत्या केली. शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे. म्हणजे या मेळघाटासाठी आदिवासी हा जिल्हा व्हायला पाहिजे, काय म्हणतात? शकुंतला रेल्वे ही या विभागाची वाहिनी आहे आणि शकुंतला रेल्वे जर झाली तर हा अचलपूर हा सरळ चांदूरबाजारला जोडला जावा. चांदूरबाजारला जोडला गेला म्हणजे मुंबई आणि दिल्ली हे अंतर इकडनं अचलपूर परतवाड्याच्या लोकांना जायला बरं होईल आणि तिकडचं 300 किलोमीटर अंतर कमी होईल. म्हणून शकुंतला रेल्वेचा प्रश्न प्रामुख्यानं विचारात घेतला पाहिजे व तो सोडवला पाहिजे. एकूण एक शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे म्हटलं जात आहे आणि आपण काँग्रेसचे बलवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. काय म्हणणार आमच्या मतदाराला की आपण यावेळेस किती विचार करून मत द्यायचं? नाही, बळवंत वानखेडेला सर्वांनी मत दिलं पाहिजे आणि त्यांनी नवनीत राणाला तर बिलकुल निवडून आणू नये. त्यांनी मागच्या इलेक्शनला काँग्रेस सोबत शुद्ध बेईमानी केली, शुद्ध सभा घेऊन सांगितलं का मी कुठेही जाणार नाही, परंतु 8 दिवसात तिने पारडं फिरवलं आणि दुसरे भारतीय जनता पक्षात जाऊन बसली. भारतीय जनता पक्ष वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, परंतु दिलेलं वचन न पाळणे हा सुद्धा जनतेसंग धोका आहे.